विधिमंडळ काँग्रेसची बैठक तशी उद्या आहे. उद्या 9:30 वाजता आम्ही बैठक बोलवली आहे. परंतु राज्यसभेचे उमेदवार म्हणून श्रीयुत चंद्रकांतजी हंडोरे यांची निवड झालेली आहे. साधारणतः त्या बाबतीतली चर्चा, नॉमिनेशन भरणं असतं, उमेदवारी अर्जाची भरणं, हे करणं, ही सगळी तयारी, या दृष्टीनं आज बैठक बोलवली होती. जेवढं शक्य त्या सदस्यांना सुद्धा बोलवलं होतं, विधिमंडळाच्या सदस्यांना, म्हणजे विधानसभेतील आणि विधान परिषदेतील सदस्य सुद्धा उपस्थित होते. उद्या 9:30ला मात्र रितसर आम्ही विधिमंडळ काँग्रेसची बैठक ही बोलवलेली आहे. साधारणतः पुन्हा आज समजतंय की 20 तारखेला पुन्हा अधिवेशन एक दिवसाचं असं मला आता समजलेलं आहे. या सगळ्या गोष्टी चर्चा उद्या आम्ही करणार आहोत आणि 26 तारखेला पुन्हा बजेटचं अधिवेशन सुद्धा होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्या खरी बैठक आमची आहे. विधिमंडळ काँग्रेसची उद्या आहे. उद्या बैठक आमची होईल. आमची त्या दृष्टीने अडचण बिलकुल नाही. आमच्याजवळ सदस्य संख्या आहे, आमचे मित्रपक्ष आहेत. आम्ही सर्व मिळून व्यवस्थित पद्धतीनं आमचं यश हे राज्यसभेला मिळवू शकतो. खरं तर बिनविरोध होण्याची चिन्ह दिसतात, मात्र तरीही काँग्रेस खबरदारीचा नाही, असं असतं की शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीच्या पद्धतीनं जावं लागत असतं. मला असं वाटतं की बिनविरोधच होईल, परंतु शेवटी जी गोष्टीची काळजी घ्यायची असते ती घ्यायची असते. नॉमिनेशन जो असतो, उमेदवारी अर्ज, तो व्यवस्थित भरलाच पाहिजे, कागदपत्र जोडलेच पाहिजे. मला नाही वाटत असं आणखी कुणी उमेदवार देतील आणि निवडणूक करतील असं मला आता तरी वाटत नाही. कायम महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित पद्धतीनंच आपण त्या गोष्टी हाताळत असतो, तसं हाताळतील सर्व अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला तसा प्रकार घडला होता. नाही, आता तसा प्रकार काही घडणार नाही. आमचा उमेदवार विजय होईल. आम्ही आहोत, आमचे मित्रपक्ष आहोत, आम्ही सर्व मिळून उमेदवार आमचे विजय होईल. मित्रपक्षांबरोबर काही संवाद? मित्रपक्षांबरोबर संवाद आहे, सुसंवाद आहे. संयुक्त मीटिंग वगैरे उद्या? नाही, तशी आवश्यकता आता तरी नाही. ज्यावेळेस गरज लागली तर तशी बैठक घेऊ. तुमच्याकडे ह्या बातम्या कुठून येतात हे काही मला माहिती नाही, परंतु वस्तुस्थितीशी निगडीत नसणाऱ्या अनेक गोष्टी ह्या येत असतात, अनेक नावं येत असतात की ज्या सदस्य सर्व आम्ही व्यवस्थित आहोत, व्यवस्थित पद्धतीनं मतदान ते करणार आहेत आणि आम्ही चांगल्या मतानं, आम्ही आणि आमच्या मित्रपक्षांचं सहकार्य असल्यामुळं आम्ही चांगल्या मतानं जिंकणार आहोत. पण या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हॉटेल पॉलिटिक्स परत एकदा पाहायला मिळेल का महाराष्ट्र? तशी आवश्यकता नाही आम्हाला काही. एक तर याच्यामध्ये दिसतंय की आता 6 पैकी 3 तर खरे काँग्रेसचेच आलेले आहेत. गेले सोडून हे खरं आहे, परंतु म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि त्या आमच्या जे आहेत आता सत्तेमध्ये आहेत यांना काँग्रेसची किती गरज आहे हे सुद्धा दाखवतायत. म्हणजे त्याच्यामध्ये मान्य अशोकरावजी आहेत, मिलिंद देवराजी आहे, हंडोरेजी आमच्या काँग्रेसचे आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार सुद्धा नाहीत, त्यांना आमचे लोक घ्यावं लागतायत असं सिद्ध झालंय आता. प्रफुल्ल पटेल यांचे 3 वर्ष टर्म असताना उमेदवारी दिली जाते, अशा प्रकारे काय म्हणजे काय प्रकार? नाही, त्यामध्ये त्यांनी काय ठरवलं, त्यांची स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय आहे, विचार त्यांनी काय केला हे मला माहित नाही. आपला अंदाज काय? मी काही अंदाज केलेला नाही. नाही, आमच्या आहे. आमच्या मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष, पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, उद्धवजींची शिवसेना आहे, आमच्याबरोबर CPM सुद्धा आमच्याबरोबर आहे, समाजवादी आमच्या बरोबर आहेत आणि हे सगळे मिळून सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं यश आमचं मोठं राहणार आहे. ही बातमी तुमच्याकडून मला समजली, असं तर मी काय ऐकलेलं नाही अजून. काँग्रेसने दलित कार्ड खेळलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने 4था उमेदवार टाळला.